वगैरे जाणे, घरी जाणे ते मला फार थोडंसं बोर वाटायला लागलं होतं आणि आय वॉज नॉट एन्जॉयिंग. तर मी असंच कोणी एक मित्र आला होता यूएसवरून आणि तो बोलला, "तो तसा तू यू लूक क्वाईट फिट." मी थोडंसं जिम वगैरे करायचो. तर तो बोलला, "की तू रनिंग का नाही ट्राय करत? म्हणजे तसं लीन आहेस वगैरे." तर तेव्हा इंडियामध्ये असा रनिंगचा क्रेज नव्हता 15 वर्षापूर्वी. तर मी थोडंसं रनिंग करायला चालू केलं आणि अचानक एक हळू-हळू 10K झालं. तेव्हा रेसेस कमी असायचे. तेव्हा फ्लाइट पकडून रेस पळायचो म्हणजे दिल्ली हाल्फ वगैरे, मुंबई इकडे-तिकडे आणि एक सेन्स ऑफ अचीव्हमेंट यायला लागलं, की मे बी आय एम गुड एट समथिंग. तर त्याच्यानंतर हळू मग मला असं म्हणजे फार म्हणजे इंटरेस्ट फार वाढलं या गोष्टीमध्ये. व्हेन इट कम्स टू धिस थिंग, की एंड्युरन्स स्पोर्टनी जेवढं आपलं सेल्फ एस्टीम वाढतो आणि आता लाखो लोकं करतायत मॅरेथॉन्स वगैरे. तो एक जनरल एक ब्रेन केमिस्ट्री जे आहे, डोपामाइन वगैरे, एंडोर्फिन, सेरोटोनिन माझे फार इंटरेस्ट आहे. मी फार वाचन सुरू केलं. अँड फर्स्ट टाईम आय फाउंड अ फील्ड दॅट वॉज सो कॅप्टिवेटिंग टू मी, की मला असं वाटलं, की ह्या एवढ्याशा सिंपल 10 किलोमीटर पळण्याने माणसाचं पूर्ण आयुष्याचा फोकसच बदलून जातो. बोर्डम निघून जातो, सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट आणि सिंपल गोष्टी. तर त्याच्याने मी ते सुरू केलं. पण ऑफकोर्स बिंग मेडिकल बॅकग्राऊंड थोडंसं मनात असं आलं, की वी शुड स्टडी दिस. कारण एक्सरसाइज जर प्रिस्क्राईब करायचं असेल, तर यू कांट जस्ट म्हणजे असं नुसती त्याला डिस्क्राईब होऊन होत नाही. यू हॅव टू लर्न टू प्रिस्क्राईब इट. त्याचं कसं असतं क्वांटिफिकेशन वगैरे. तर मग मी न्यूझीलंडला करायला, एम-एसला